पुण्यातील कुख्यात आंदेकर टोळीतील 3 जणांनी आज उमेदवारी अर्ज दाखल केले। न्यायालयाने त्यांचा निवडणूक लढवण्याचा हक्क अबाधित असल्याचं सांगितल्यानंतर ही प्रक्रिया घडली। आज बंडू आंदेकर, त्यांची भाऊजाई लक्ष्मी आंदेकर आणि सून सोनाली आंदेकर यांनी भवानीपेठ या क्षेत्रीय कार्यालयात पोलीस बंदोबस्तात आपले उमेदवारी अर्ज दाखल केलेत। बंडू आंदेकर हा प्रभाग 22 मधून, तर लक्ष्मी आंदेकर आणि सोनाली आंदेकर यांनी प्रभाग 23 मधून उमेदवारी अर्ज दाखल केल्याची माहिती मिळते। आंदेकर कुटुंबियांकडून अर्ज दाखल केले असले तरी त्यांना कोणता पक्ष तिकीट देणार, आंदेकर टोळीचा गुन्हेगारी आणि राजकीय इतिहास काय आहे हेच आपण या व्हिडिओतून समजून घेऊ। नमस्कार, मी अनुजा आणि तुम्ही पाहताय कार्यारंभ। 5 सप्टेंबर 2025 रोजी नाना पेठेत श्री लक्ष्मी कॉम्प्लेक्सच्या पार्किंगमध्ये आयुष उर्फ गोविंद गणेश कोमकर या तरुणावर 2 ते 4 जणांनी गोळीबार केला होता। या घटनेत आयुष उर्फ गोविंद याचा मृत्यू झाला होता। आयुष कोमकर हा 19 वर्षांचा होता। त्याचे वडील गणेश कोमकर हे वनराज आंदेकर हत्या प्रकरणात तुरुंगात आहेत। वनराज आंदेकर यांची हत्या गेल्या वर्षी 1 सप्टेंबर 2024 ला पुण्यातील नाना पेठेत झाली होती। एकूणच आपल्या मुलाचा खून गणेश कोमकर याने केल्यामुळे चिडलेल्या बंडू आंदेकर याने आपल्याच नातवाच्या खुनाची सुपारी देत आयुषला संपवलं। न्यायालयाच्या आदेशानुसार आंदेकर कुटुंबाला उमेदवारी अर्ज दाखल करण्यासाठी पोलीस एस्कॉर्ट व्हॅन उपलब्ध करून दिली होती। एवढंच नाही तर कोणताही अनुचित प्रकार घडू नये यासाठी अतिरिक्त बंदोबस्त देखील ठेवण्यात आला होता। बंडू आंदेकर ज्यावेळी व्हॅनमधून उतरला त्यावेळी त्याचा चेहरा काळ्या कपड्याने झाकलेला होता। बाहेर येताच बंडू आंदेकरने हात वर केला आणि व्हिक्ट्री साईन दाखवली। आंदेकर नेकी का काम, आंदेकर का नाम अशा घोषणा देत त्याने उमेदवारी अर्ज दाखल केला। तर सोनाली आंदेकर आणि लक्ष्मी आंदेकर यांनाही जेव्हा फॉर्म भरण्यासाठी आणलं तेव्हा त्यांच्या तोंडाला स्कार्फ बांधलेला होता। त्यांच्याही आजूबाजूला पोलीस होते। 70च्या दशकात जुन्या कपड्यांच्या बदल्यात भांडी विकण्याचा व्यवसाय आंदेकर कुटुंब करत होतं। त्यानंतर या कुटुंबाने जुगार, मटका, खंडणी अशा मार्गाने गुन्हेगारी क्षेत्रात प्रवेश केला। बाळकृष्ण आंदेकर याने ही टोळी सुरू केली होती। त्यानंतर त्याचा साथीदार प्रमोद माळवदकर याने स्वतंत्र होत दुसरी टोळी सुरू केली। त्यानंतर पुण्यात आंदेकर आणि माळवदकर असे गँग वॉर सुरू झाले। या टोळी युद्धात आंदेकर टोळीने प्रमोद माळवदकर याच्या वडिलांची 1978 मध्ये हत्या केली। त्यानंतर माळवदकर टोळीने बदला घेण्यासाठी बाळकृष्ण आंदेकर याची 1984 मध्ये हत्या केली। बाळकृष्ण आंदेकर याच्या हत्येनंतर या टोळीची सर्व सूत्रे त्याचा चुलत भाऊ सूर्यकांत आंदेकर याच्याकडे आली। सूर्यकांत आंदेकर याला हत्येच्या खटल्यात जन्मठेप झाली। या टोळी युद्धातून पुण्यात लागोपाठ 6 हत्या झाल्या होत्या। त्यानंतर पुणे पोलिसांनी 1997 मध्ये प्रमोद माळवदकर याला एन्काउंटरमध्ये ठार केल्यानंतर हे टोळी युद्ध अखेर शांत झाले। आंदेकर कुटुंबाने त्यानंतर राजकारणात पाय पसरायला सुरुवात केली। बाळकृष्ण आंदेकर याची बहीण वत्सला आंदेकर ही 1997 मध्ये नगरसेवक म्हणून निवडून आली आणि 1998 मध्ये सुरेश कलमाडी यांच्या पाठिंब्यावर पुण्याच्या महापौर देखील बनली। जन्मठेपेच्या शिक्षेवर तुरुंगात गेलेल्या सूर्यकांत आंदेकर याची पत्नी राजेश्री आंदेकर ही देखील नगरसेविका म्हणून निवडून आली। तसेच पुढे आंदेकर कुटुंबातील सदस्य असलेले रमाकांत, गणेश, उदयकांत आणि वनराज हे देखील नगरसेवक म्हणून निवडून आले। आंदेकर कुटुंबातील सूर्यकांत आणि राजेश्री यांचा मुलगा वनराज आणि मुली संजीवनी आणि कल्याणी या सख्या बहिणी भावांमध्ये मालमत्ता आणि वर्चस्वातून संघर्ष पेटला। त्यातून जयंत कोमकर आणि सोमनाथ गायकवाड याचा साथीदार निखिल आखाडे याच्यावर सूर्यकांत आंदेकर याने हल्ला केला। त्यामुळे सूर्यकांत आंदेकर याच्यावर मोक्का कायदा अंतर्गत कारवाई करण्यात आली। त्यानंतर राजकीय वरदहस्ताने सूर्यकांत आंदेकर याला जामीन मिळाल्याने चिडलेल्या जयंत कोमकर आणि सोमनाथ गायकवाड यांनी वनराज आंदेकर याची हत्या केली। वनराज आंदेकर याच्या हत्येच्या आरोपाखाली वनराजच्या सख्या बहिणी संजीवनी, कल्याणी आणि मेहुणे जयंत गणेश कोमकर यांना अटक झाली। टोळी युद्धातून एकमेकांच्या टोळीतील माणसांचा गेम करताना अखेर या कुटुंबातच टोळी युद्ध सुरू झालं। सख्या बहिणींनी भावाची हत्या केल्यानंतर गुंड बंडू आंदेकर याने आपल्या नातवाची हत्या घडवून आणली। याच आरोपात सध्या आंदेकर कुटुंब जेलमध्ये आहे। पुण्याचे अजित पवार गटाचे शहराध्यक्ष सुभाष जगताप यांनी लक्ष्मी आणि बंडू आंदेकर या दोघांना उमेदवारी देण्याचे संकेत दिले होते। यापूर्वी वनराज आंदेकर हा दोन्ही राष्ट्रवादी एकत्रित असताना नगरसेवक होता। त्यामुळे आंदेकर यांचा आका कोण अशा चर्चा आता समोर येत आहेत। गुन्हेगारी लोक निवडणुका लढवून सामान्य लोकांवर राज्य करत असल्याने कायदा आणि सुव्यवस्थेचं मातेरं झाल्याचं दिसतं। सामान्य तरुणाकडून असा गुन्हा झाला तर त्याला नोकरी देखील मिळत नाही। मात्र अशा गुन्हेगारी लोकांना पोलीस बंदोबस्तामध्ये निवडणुकीचा अर्ज भरण्याची मुभा मिळते। हे सगळं अतिशय चिंताजनक आहे। या सगळ्या घटनेवर तुमची प्रतिक्रिया आम्हाला कमेंट करून जरूर सांगा। व्हिडिओला लाईक करा, शेअर करा। कार्यारंभवर नवे असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका। कार्यारंभ डिजिटल या फेसबुक आणि इन्स्टा पेजला फॉलो करा। धन्यवाद।